नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी उपयोगी ठरणारी. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका याच पद्धतीने सोडवलेल्या मिळतील. एखाद्या विषयाची प्रश्नपत्रिका आपल्याला नाही मिळाली तर कमेंट करा, आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. 5 गुणांसाठी 1. इयत्ता 7वी गणित. बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय. दुसरं, कोणत्याही त्रिमितीय वस्तूच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे त्या वस्तूचे पृष्ठफळ होय. 3. बँक ही पैशांचे व्यवहार करणारी सरकारमान्य वित्तीय संस्था असते. 4. विशाल कंसाचे माप 360 अंश संगत लघुकोनाचे माप असते. 2. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. त्यानंतर जोड्या लावा. 5 गुणांसाठी 1. ए अधिक बीचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. दुसरं, ए वजा बीचा वर्ग सी ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. तिसरं, ए वर्ग वजा बी वर्ग. उत्तर बी ए अधिक बी ए वजा बी. 4. व्याज डी पी गुणिले आर गुणिले एन भागिले 100. मुद्दल ए मुद्दल अधिक व्याज. त्यानंतर दुसरा प्रश्न सोडवा 8 गुणांसाठी. बघा पहिलं उदाहरण. 7 किलोग्रॅम कांदे 140 रुपयांना तर 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील? 12 किलोग्रॅम कांद्यांची किंमत आपण x मानू. 7 भागिले 140 बरोबर 12 भागिले x. हा भागाकार सोडवायचा आपल्याला. तिरकस गुणाकार करायचा आहे. 7x बरोबर 140 गुणिले 12. 7x भागिले 7 आणि 140 गुणिले 12 भागिले 7. दोन्ही बाजूंना 7ने गुणायचं आहे, भागायचं आहे आणि उत्तर आलं 7x गुणिले 20 बरोबर x बरोबर 240. म्हणून 12 किलोग्रॅम कांदे हे 240 रुपयांना मिळतील. पुढचं उदाहरण सोडवा. 2a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर 2a अधिक b 2a अधिक b बरोबर 2a गुणिले 2a अधिक 2a गुणिले b अधिक 2 गुणिले b अधिक b गुणिले b बरोबर 4a वर्ग अधिक 4ab अधिक b वर्ग. या पद्धतीने हे उदाहरण सॉल्व करायचे. पुढचं उदाहरण बघा. एका चौरसाची बाजू 12 सेमी असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा. 12चा वर्ग बरोबर 144. चौरसाचे क्षेत्रफळ आहे 144. पायथागोरसचं त्रिकूट लिहायचं आहे आपल्याला. 3 4 5. 3चा वर्ग बरोबर 9, 4चा वर्ग बरोबर 16 आणि 5चा वर्ग बरोबर 25. 9 अधिक 16 बरोबर 25. 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 9चा वर्ग. हे झालं पायथागोरसचं त्रिकूट. त्यानंतर प्रश्न तिसरा 12 गुणांसाठी. पहिलं उदाहरण बघा. एका त्रिकोणाची उंची 3.6 सेंटीमीटर व पाया 4.8 सेमी आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? 1/2 गुणिले 4.8 गुणिले 3.6 म्हणून त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे 8.64.
पुढचं उदाहरण विस्तार करा. 2p वजा 3q वर्ग. 2pचा वर्ग वजा 2 कंसात 2p गुणिले 3q अधिक 3qचा वर्ग बरोबर 4p वर्ग वजा 12pq अधिक 9q वर्ग. या पद्धतीने या संख्येचा विस्तार करता येईल आपल्याला. पुढचं उदाहरण बघा. घनाच्या बाजू पुढील प्रमाणे असल्यास त्याचे एकूण पृष्ठफळ काढा. 3 सेमीचं घनाचं एकूण पृष्ठफळ आहे 6 54 सेंटीमीटर वर्ग हे त्याचं घनाचं पृष्ठफळ येईल. पुढचं उदाहरण सोडवा. कंसात 997चा वर्ग बघा ते उदाहरण या पद्धतीने सॉल्व करा. 9,94,009 हे उत्तर आलं. दुसरं उदाहरण दिलेले या बाजूला 5a अधिक 6bचा वर्ग त्याचं येतं 25a वर्ग अधिक 6ab अधिक 36b वर्ग. प्रश्न चौथा. खालील प्रश्न सोडवा 12 गुणांसाठी. लेखी उदाहरण आहेत बघा. पहिलं उदाहरण. एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये दिला आहे. त्यावरून आठवड्यातील पावसाची सरासरी काढा. 9, 11, 8, 20, 10, 16, 12. आता सरासरी काढण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला? दिलेल्या सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या. आता ह्या ज्यावरती संख्या दिल्या आहेत त्या सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला आणि भागिले एकूण प्राप्तांक या 7 संख्या आहेत म्हणून भागिले 7. यांची बेरीज येते 86 भागिले 7. त्यांचा भागाकार केला तर आपल्याला 12.28 हा भागाकार येतो. म्हणून सरासरी पाऊस पडला 12.29 मिलीमीटर. पुढचं. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 56 मीटर आहे. बागेभोवती 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर रुपये 40 प्रमाणे किती खर्च येईल? बघा 2πr सूत्र बघा. त्यात सूत्रामध्ये किमती टाका आणि शेवटी उत्तर येतात 56,320 रुपये खर्च येईल आपल्याला. पुढचं उदाहरण. रिहानने 1500 रुपये शाळेतील संचयिकेमध्ये दर साल दर शेकडा 9 दराने 2 वर्षासाठी ठेवल्यास तिला किती रक्कम मिळेल? बघा सरळ व्याजचं सूत्र म गुणिले द गुणिले क भागिले 100. त्यामध्ये किंमत टाका. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज हे एक सूत्र आहे. सरळ व्याज 270 रुपये आलं. आता रास 1500 अधिक 270 बरोबर 1770 म्हणजे 1500 रुपयाचे 1770 रुपये रेहानला मिळाले. त्यानंतर शेवटचा प्रश्न 5वा सोडवा. 8 गुणांसाठी 2 उदाहरणं सोडवायची आहेत आपल्याला. बघा पहिलं उदाहरण. 15 मीटर लांबीची शिडी जमिनीपासून 9 मीटर उंचीवरील एका खिडकीपाशी पोहोचते तर भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर काय? ते अंतर आहे 12 मीटर. या पद्धतीने सर्व उदाहरण सोडवायचं आहे. बघा काळजीपूर्वक. काय अडचण आल्यास कमेंट करा. आपल्याला स्पष्टीकरण दिलं जाईल. त्यानंतर शेवटचं उदाहरण. एका वसतिगृहाच्या खानावळींमध्ये 30 मुलांना जेवणामध्ये पुढील प्रमाणे पोळ्यांची संख्या लागते. यावरून वारंवारता सारणी तयार करा. 2 पोळ्या खाणारे मुलं आहेत 9, 3 पोळ्या खाणारे 10, 4 पोळ्या खाणारे 8 आणि 5 पोळ्या खाणारे 3 असे एकूण मुलांना पोळ्या लागतात 30. बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. 3 पोळ्या खाणारा हा एक विद्यार्थी, नंतर 2 पोळ्या खाणारे जी आपल्याला ताळ्याच्या खुणा करायच्या आहेत तेवढ्या 2 जेवढे तेवढ्या ताळ्याच्या खुणा करा. 5चा हा एक गट तयार होतो. 5 आणि 4 9. 3 पोळ्या खाणारे 3 हा या ठिकाणी 10 वेळा आलेला आहे म्हणून मग 10. 4 हा 8 वेळा आलेला आहे आणि 5 3 वेळा आलेला आहे आणि सगळ्यांची बेरीज केली तर n बरोबर किंमत निघते. म्हणजे एकूण पोळ्या खाणारी मुलं ही 30 पोळ्यांची संख्या ही खानावळीमध्ये दररोज लागते.
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा गणित विषयाचा द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर आपण या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.